त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर हे सगळं सुरू होईल. आदितीताई, आज प्रचाराचा नारळ फुटतोय, तुम्ही या ठिकाणी दाखल झालाय. खरं तर अजितदादांचं दुर्दैवी निधन आणि त्यानंतर हे सगळं होतं. एकच मिनिटात. खरं तर आमच्या सगळ्यांसाठी जसं अर्ज भरण्याचा दिवस हा भावनिक होता, तसा आजचाही दिवस भावनिक आहे. दादांच्या निवडणुकीच्या संपूर्ण राजकारणामध्ये किंवा पवार कुटुंबाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये इथे या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ किंवा त्यांच्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही होत असते आणि त्यानुसार आज सुनेत्रा काकींच्याही प्रचाराचा शुभारंभ इथे होत आहे. खरं तर ज्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे, ही कार्यकर्ते म्हणून आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय भावनिक आहे. आम्ही आजपर्यंत देखणी बारामती ही एक लोकप्रतिनिधी म्हणून बघण्यासाठी, शिकण्यासाठी नेहमी येत राहिलो. कधी प्रचारासाठी येण्याची कधी गरजही पडली नाही. तसं पाहायला गेलं तर आजही आहे, अशातला काही भाग नाही. संबंध जो बारामतीचा परिवार आहे, म्हणजे कार्यकर्ते जे आहेत, सगळे मतदार बंधू भगिनी आहेत, हे सुनेत्रा काकींसोबत आहेतच. त्यांचे असंख्य सहकारी आहेत, दादांचे असंख्य सहकारी आहेत, ह्या आहेतच. पण दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज राज्यातून काही प्रतिनिधी इथं आलेलो आहोत, पक्षाचे काही कार्यकर्ते आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज इथं सुनेत्रा काकींना आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, ह्या भावनेने आम्ही इथे खरं तर आलेलो आहोत. तर भावनिक होतं अजितदादांच्या आठवणी. बारामती म्हटलं की दादांचं पहिलंही होतं साहेबांनंतर, आणि आता तुम्ही खरं तर इथं भावनिक होताना दिसताय. दादांचा अपघात निधनानंतर हे सगळं होतंय. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळे प्रयत्न करत होते, मात्र अपक्ष काही निवडणूक राहिल्या, आता ही निवडणूक होते. खरं तर आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं की ज्या परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक आहे तर ती बिनविरोध व्हावी, अशी आमची सगळ्यांची साधारणपणे इच्छा होती. काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्हाला खात्री आहे की बारामतीचे हे सुजाण नागरिक बंधू भगिनी, मतदार बंधू भगिनी हे सुनेत्रा काकीच्या पाठीशी उभे राहून हे जे काही आहे ते मतपेटीतून दाखवून देतील. पण शेवटी निवडणूक आहे आणि आपण खऱ्या अर्थानं लोकशाही आहे आणि त्या ह्याच्यानी सगळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या निमित्ताने ज्यांनी सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला, प्रत्यक्षपणे दिला, मी त्यांचेही या निमित्ताने मी आभार मानीन. अनेक राजकीय पक्षसुद्धा आहेत, त्यांनीही पाठिंबा दिला. आजही काही संघटना या ठिकाणी पाठिंबा घोषित करणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या वेळेला सुद्धा काहींनी पाठिंबा घोषित केला. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही निवडणूक लढवत असताना मला स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून, जसे अजितदादा निवडणुकीला सामोरं जायचे की अर्ज दाखल करायच्या वेळेला त्यांची इथं एक सभा व्हायची आणि शेवटची ही त्यांची सांगता सभा, तर त्या पद्धतीनंच सुनेत्रा काकींची सुद्धा व्हावी अशी कार्यकर्ता म्हणून माझी नक्कीच भावना राहील. आणि त्याच्यामध्ये सगळे मतदार बंधू भगिनी जे इथल्या आहेत, त्यांचे सगळे कार्यकर्ते हे मेहनत घेतच आहेत आणि ते त्या पद्धतीनं पावलं उचलतील अशी माझी खात्री. मित्रवहिनींच्याही जीवाला धोका आहे असे काल बातमी आली, त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की आमचे पोलीस सक्षम आहेत, काही होणार नाही. कसं बघताय सगळ्याकडे? नाही, त्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा काल पुरंदरला शाळेच्या कार्यक्रमासाठी होतो, त्यावेळेला त्या संदर्भामध्ये बातमी आली. आम्ही सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भामध्ये विनंती केली. त्यांनी त्या संदर्भातली संबंध चौकशी, म्हणजे जे काही पत्र असेल किंवा आणखीन काही माहिती असेल तर त्या संदर्भातले ते घेतील आणि बंदोबस्ताची जी व्यवस्था आहे ती आणखीन कडक करण्यात येईल अशा पद्धतीच्या सूचनाही त्यांनी त्या निमित्ताने दिल्या. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाही म्हणजे ते पत्र आल्यानंतर थोडी काळजी वाटत होती की अशा पद्धतीचं आहे तर त्याची चौकशी होऊन पहिलं तर त्यांच्या सुरक्षेमध्ये जी काही आहे ती वाढ करून आणखीन काही त्याच्यामध्ये बंदोबस्त, कारण इथं आहे त्या इथे असतात, त्यांचा जनता दरबार इथेही सुयोगलाही होत असतो, पुण्याला निवासस्थानी होत असतो, देवगिरीला असतो आणि अनेक दौऱ्यांच्या निमित्ताने सुद्धा संबंध काळजी ही शासनाच्या वतीने किंवा गृह विभागाच्या वतीने त्यांची घेण्यात यावी अशी एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा भावना आहे. आघाडीचे नेते प्रचाराला येतील? नाही, मला एकतर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने सुरुवातीलाच त्या ठिकाणी
घोषित केलं किंवा त्यांनी त्या पद्धतीनं की निवडणूक न लढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी असेल, सुप्रियाताईंनी असेल, त्या निमित्ताने पाठिंबा दिला किंवा त्यांनी उमेदवार न देण्याचं त्यांनी घोषित केलं. काँग्रेस पक्षाने सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी सुद्धा उमेदवारीच्या याच्यातून रिंगणातून त्यांनी माघार घेऊन त्यांनी एक सहकार्य त्या निमित्ताने नक्कीच केलं. असे अनेक विविध पक्ष आहेत. लक्ष्मणजी हाके असतील, यांनी सुद्धा सुनेत्रा काकींसोबत आणि इतर आमच्या पक्षातले काही नेते मंडळी आहेत, धनंजय मुंडेजी असतील, दत्ता मामा असतील, यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला, त्यांनी त्या निमित्ताने तो निर्णय घेतला. असे वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा त्या निमित्ताने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक कार्यकर्ता म्हणून वाटतं की अधिक प्रचार करण्याची वेळच यायला नको. त्यामुळे आज आम्ही आलो इथे तर आम्ही एक कार्यकर्ता म्हणून काकींसाठी आलो आहे. खरं तर मी किंवा माझ्यासारखे जे काही आमदार आलेले आहेत, आम्ही इथं येऊन प्रचार करण्यासारखी तशी काही परिस्थिती नाही. म्हणजे आम्हाला माहितीच आहे की दादांनी जे काही केलेलं आहे, इथं दादांसोबत बांधिलकी गेल्या अनेक वर्षांपासून असणारी सगळी इथली मंडळी आहेत. त्यामुळे ते सक्षमपणे निवडणूक लढवणारच आहेत काकींच्यासाठी, ही आम्हाला खात्रीच आहे. आणि काकींची सुद्धा गेल्या जवळपास 35-40 वर्षापासूनची या संबंध भागामध्ये असणारी एक त्यांचं सुद्धा एक नातं आहे आणि त्यातून ही निवडणूक व्हावी आणि अधिकचा प्रचार करण्याची गरजच भासू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच